तर नमस्कार मित्रांनो, आज आपण कुंडलीमधल्या एका अशा भावाविषयी माहिती घेणार आहोत ज्या भावामध्ये तुमच्या सक्सेसची, तुमच्या प्रोफेशनची चावी बसलेली आहे। बघा, व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे। बऱ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअर होणार आहेत की कोणतं प्रोफेशन निवडायचं आहे, कशा प्रकारे तुमच्या मनाला ट्रिगर करायचं आहे, कशा प्रकारे तुमच्या प्रॉपर्टीजला ट्रिगर करायचं आहे, कशा प्रकारे तुमच्या प्रोफेशनला ट्रिगर करायचं आहे। या सगळ्या गोष्टीची माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे। काही शंका असतील तर त्या कमेंट्स मध्ये टाकू शकता। पर्सनली प्रत्येक कमेंट्सला इथं उत्तर दिलं जाणार आहे। तर बघा, कुंडलीतला चौथा भाव तुमच्या मनाला रिप्रेझेंट करणारा भाव आहे। मनाच्या बाबतीत एक गोष्ट मानली जाते की ज्यावेळी व्यक्ती आपल्या मनाला जिंकतो त्यावेळी तो व्यक्ती सगळ्या जगाला जिंकायचं सामर्थ्य ठेवतो। म्हणून ज्या व्यक्तीच्या हातात त्याचं मन आहे तो व्यक्ती काय करू शकतो की जगाला जिंकू शकतो, असे एक फिलॉसॉफी आहे। म्हणून ह्या भावाचं महत्व फार आहे। हा भाव मनाचा भाव आहे, तुमच्या माइंडला रिप्रेझेंट करणारा भाव आहे। बघा, या भावामध्ये तुमचं घर, तुमचं राहतं घर, ज्या घरामध्ये तुम्ही राहता ते घर येतं। तुमचं भूमी, भवन, वाहन, तुमच्या प्रॉपर्टीज इत्यादी गोष्टी, तुम्ही ज्या लक्झरियस गोष्टी यूज करता त्या गोष्टींना रिप्रेझेंट करणारा भाव सुद्धा चौथा भाव आहे। तुमच्या घरातील वातावरण कसं असणार आहे त्या वातावरणाला रिप्रेझेंट करणारा भाव सुद्धा चौथा भाव आहे। म्हणून ह्या भावाला डोमेस्टिक ऍटमॉस्फिअरशी, तुमच्या घराच्या वातावरणाशी जोडले गेलेला आहे। बघा, लक्झरी आयटमचा भाव सुद्धा चौथा भाव आहे। दुसरा भाव धन संपत्ती दाखवतो, आणि जी धन संपत्ती स्थायी आहे, की जी स्टेबल धन संपत्ती आहे, ती धन संपत्ती चौथा भाव दाखवतो। म्हणून या भावाला लक्झरी आयटम्सचा भाव सुद्धा म्हटलेला आहे की तुमच्याकडे कोणत्या प्रकारच्या लक्झरी आयटम्स आहेत, किती लक्झरी आयटम्स आहेत, ह्या गोष्टींना रिप्रेझेंट करणारा भाव सुद्धा चौथा भाव आहे। तर बघा, लक्झरी आयटम्स मध्ये भूमी, भवन, वाहन, तुमच्या प्रॉपर्टीज, तुमच्याकडे असलेल्या गाडी, तुमच्याकडे असलेल्या व्हेइकल्स आणि तुमच्याकडे असलेल्या भवन म्हणजे घर किंवा ह्या प्रॉपर्टीज किंवा तुमच्याकडे असलेली लँड्स, या गोष्टींना रिप्रेझेंट करणारा भाव चौथा भाव आहे। याला स्थायी संपत्तीचा भाव म्हटलेला आहे। आता सगळ्यात महत्वाचा गोष्ट की या भावाला सुख भाव म्हटलेला आहे, की मन तुमचं व्यवस्थित असेल, मनाचा भाव व्यवस्थित असेल तर तुम्हाला सुखाची अनुभूती होणार आहे, आणि मनाचा हा चौथा भाव नीट नसेल तर तुम्हाला दुःखाची अनुभूती होणार आहे। म्हणून सुख आणि दुःख कुठून पाहिलं जाणार आहे तर कुंडलीतल्या चौथ्या भावातून पाहिलं जाणार आहे। म्हणून ह्या भावाला इमोशनल स्टेबिलिटीचा किंवा इमोशनल अनस्टेबिलिटीचा भाव मानला जातो, की ज्यामध्ये तुमचे इमोशन दडलेले आहेत। आता इमोशनल स्टेबिलिटी तुमच्या लाईफमध्ये असणार आहे की इमोशनल अनस्टेबिलिटी असणार आहे, हे कोण दाखवणार आहे तर हा कुंडलीतला चौथा भाव दाखवणार आहे। म्हणून या भावाला नरिशमेंटचा भाव म्हटलेला आहे, की तुम्हाला नरिश करायचं काम हा भाव करणार आहे। इमोशनली नरिश करायचं काम चौथा भाव करणार आहे। म्हणून या भावाला मातीशी सुद्धा जोडले गेलेला आहे। बघा, आपली माता किंवा आपली मदर आपल्याला काय करणार आहे, इमोशनली हील करायचं काम करते। आपण नरिशमेंट कुठून घेतो तर आपल्या मातेपासून घेतो, म्हणून या चौथ्या भावाला मातीशी जोडले गेलेलं आहे। आता सिंपल मध्ये की या चौथ्या भावामध्ये कोणते ग्रह बसलेले आहेत हे आपल्याला बघायचं आहे। ग्रह दोन प्रकारचे आहेत, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे। नॅचरल मॅलेफिक प्लॅनेट्स जसे की शनी, मंगळ, राहू, केतू, सूर्य, जे संघर्ष वाढवणारे ग्रह आहेत, आणि नॅचरल बेनिफिक प्लॅनेट जसे की गुरु, चंद्रमा, शुक्र, बुध, जे संघर्षाला कमी करणारे, सुखाची अनुभूती देणारे ग्रह आहेत। तर बघा, आपल्या चौथ्या घरामध्ये कोणते ग्रह बसलेले आहेत हे आपल्याला बघून घ्यायचं आहे। मग चौथ्या ग्रहामध्ये तर शनी, मंगळ, राहू, केतू, सूर्य यासारखे जर ग्रह असतील तर इथं काय होणार आहे, तुमचं जे घराचं वातावरण असणार आहे, तुमचं जे डोमेस्टिक ऍटमॉस्फिअर आहे त्याला बिघडवायचं काम हे ग्रह करणार। का तर हा जो संघर्ष आहे, हे जे स्ट्रगल आहे, हे कुठं आलं, घरात आलं। व्यक्तीला घरात राहू वाटणार आहे का हो? तर व्यक्तीला घरामध्ये राहू न वाटता घराच्या बाहेर जास्त वेळ राहू वाटणार आहे। इथं जे ग्रह गुरु, चंद्र, बुध, शुक्र यासारखे ग्रह जर चौथ्या घरामध्ये असतील तर घरामधलं वातावरण एक आध्यात्मिक वातावरण, एक चांगलं वातावरण असणार आहे, जेणेकरून त्या व्यक्तीला घरामध्ये राहण्याची इच्छा होणार आहे। बघा, नॅचरल मॅलेफिक प्लॅनेटमध्ये जेवढे जास्त ग्रह इथं असतील, शनी बरोबर मंगळ पण बसलाय, राहू पण बसलाय, सूर्य पण बसलाय, क्रूर ग्रह आहे, काय करणार आहे, तो वातावरणाला बिघडवायचं काम करणार आहे। त्यामुळं त्या व्यक्तीची इच्छा घरामध्ये न राहता कधी एकदा घरातून बाहेर पडते असे होणार आहे। ज्यावेळी गुरु, चंद्रमा, शुक्र आणि बुध यासारखे जास्तीत जास्त ग्रह जर चौथ्या घरामध्ये असतील तर त्या व्यक्तीची इच्छा असणार आहे की मी माझ्या घरामध्ये येतो, मला घरामध्ये सुखाची अनुभूती मिळणार आहे। आपण बघायचं आहे आपल्या चौथ्या घरामध्ये कोणते प्लॅनेट आहेत।
मग शनीसारखा प्लॅनेट चौथ्यामध्ये आला तर तुमच्या स्ट्रगलला, संघर्षाला इथं वाढवणार आहे. शनीला सेवा म्हटलेलं आहे. आता सुखाची अनुभूती कधी होणार आहे तर ज्यावेळी हा व्यक्ती चौथ्या घरा रिलेटेड सेवा देईल किंवा चौथ्या घरामध्ये सेवा करेल त्यावेळी त्याला सुखाची अनुभूती मिळणार आहे. बघा, या व्यक्तीनं घराचा नोकर म्हणून जगायचं आहे, कारण शनीला काय म्हटलेलं, सर्वंट म्हटलेलं आहे, नोकर म्हटलेलं आहे. ज्यावेळी हा व्यक्ती राजासारखं न वागता नोकरासारखा वागणार आहे, आपल्या घराच्या प्रती तो त्याच्या सेवा देणार आहे, त्यावेळी काय होणार आहे, त्याला सुखाची अनुभूती मिळणार आहे. मंगळासारखा प्लॅनेट चौथ्या घरामध्ये आला, डोमेस्टिक ॲटमॉस्फिअरमध्ये काय आलं, ॲग्रेशन आलं. इथं ॲग्रेसिव्हनेस आपल्याला जास्त दिसणार आहे घरामध्ये, त्यामुळे या व्यक्तीला घरामध्ये राहण्याची इच्छा फार कमी असणार आहे. मंगळाबरोबर राहू पण आला तर काय होणार आहे, त्या ॲग्रेशनमध्ये अचानकपणे वाढ होणार आहे किंवा राहू काय दाखवणार आहे, इल्लिगल गोष्टींना दाखवणार आहे, अडचणींना दाखवणार आहे. बघा, नॅचरल मॅलेफिक प्लॅनेट ज्यावेळी चौथ्या घरामध्ये येणार आहे त्यावेळी तुमच्या घराच्या वातावरणाला किंवा डोमेस्टिक ॲटमॉस्फिअरला बिघडवण्याचं काम इथं ह्या ग्रहांकडून होणार आहे. अर्थात बॅलेन्सिंग या ग्रहांचं आहे, पण ओव्हरऑल काय आहे की मानसिक सुख घरामध्ये न मिळता घराच्या बाहेर मिळणार आहे असं आपण इथं म्हणू शकतो. ज्यावेळी नॅचरल बेनिफिक प्लॅनेट चौथ्या घरामध्ये येणार आहेत, जसं की गुरुसारखा ग्रह चौथ्या घरामध्ये आला, घरातलं वातावरण कसं असणार आहे, धार्मिक वातावरण असणार आहे, गुरुचं नेचर आहे. आध्यात्मिक वातावरण असणार आहे, गुरुचं नेचर आहे. इथं काय असणार आहे, धार्मिक वातावरण किंवा एक चांगलं वातावरण चौथ्या घरामध्ये असणार आहे. चंद्रासारखा प्लॅनेट चौथ्या घरामध्ये आला, चंद्राला मनाचा कारक म्हटलेला आहे आणि मनाचा कारक ग्रह चौथ्या घरामध्ये आल्यानंतर तिथलं वातावरण एक स्मूथिंग वातावरण असणार आहे, एक चांगलं वातावरण असणार आहे असं आपण म्हणू शकतो. शुक्र लक्झरी आयटम्सचा कारक आहे, लक्झरीचा कारक, पैशाचा कारक आहे. घरामध्ये पैसा असणार आहे, घरामध्ये सुख सुविधा असणार आहेत असं आपण शुक्राची प्लेसमेंट चौथ्या घरामध्ये म्हणू शकतो. एक चांगलं वातावरण, स्मूथिंग वातावरण चौथ्या घरामध्ये असणार आहे असं आपण म्हणू शकतो. बुध व्यापाराचा प्लॅनेट आहे, बुध चांगलं रिलेशनशिपला दाखवतो. हा ग्रह चौथ्या घरामध्ये येऊन हा सुद्धा इथं एक चांगलं वातावरण निर्माण करणारा असं आपण म्हणू शकतो. मानसिक स्थिती जर बघितली, इमोशनल स्टेबिलिटी कुठं आहे तर नॅचरल बेनिफिक प्लॅनेट ज्यावेळी चौथ्यामध्ये बसतात तिथं आहे. आणि इमोशनल अनस्टेबिलिटी कुठं आहे तर ज्यावेळी नॅचरल मॅलेफिक प्लॅनेट शनी, मंगळ, राहू, केतू सारखे, सूर्यासारखे चौथ्या घरामध्ये बसतात तिथं नॅचरल अनस्टेबिलिटी आहे असं आपण म्हणू शकतो. सूर्यामध्ये जनरली जास्त अनस्टेबिलिटी सापडणार नाही, केतूमध्ये पण सापडणार नाही, कारण केतूला रूट्सचा कारक म्हटलेला आहे, केतूला जडांचा कारक म्हटलेला आहे. आणि तुमची जडं कुठं आहेत हो तर तुमचे जिथं ॲन्सेस्टर आहे, तुमचे जे गाव आहे त्या गावामध्ये तुमच्या ॲन्सेस्टरीमध्ये तुमची जड आहे. तुम्ही जर केतूच्या कंडिशनमध्ये तुमच्या गावी जाऊन राहत असाल जिथं तुमचे पित्र राहिलेले आहेत तर आपल्याला तिथं सुखाची अनुभूती येणार आहे असं आपण म्हणू शकतो. जनरली शनी, मंगळ, राहूमध्ये थोड्याफार अडचणी येतात, केतू सूर्यामध्ये कमी अडचणी येतात. आता बघा, आपल्याला पुढे जायचं आणि बघायचं की आपल्या कर्मक्षेत्राची चावी आपण कशी ॲक्टिवेट करू शकतो. आपल्या कर्मक्षेत्राला चौथं घर हे कसं ॲक्टिवेट करतं. मग ज्योतिषमध्ये प्रत्येक घर हे त्या समोरच्या घराशी कनेक्टेड असणार आहे. मग आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की तिसऱ्या घरामध्ये 9व्याची चावी बसलेली आहे. तिसऱ्या घरामध्ये जो प्लॅनेट असणार आहे 9व्याला ॲक्टिवेट करणार आहे. तसंच चौथ्या घरामधील प्लॅनेट आपल्या कर्मक्षेत्राला, आपल्या प्रोफेशनच्या घराला ॲक्टिवेट करणार आहे. म्हणून या भावाचा फार इम्पॉर्टंट रोल आहे. आता बघा, आपण एक उदाहरण घेऊया की चौथ्या घरामध्ये जर चंद्रमासारखा प्लॅनेट आहे, चौथ्या घरामध्ये चंद्रमासारखा प्लॅनेट आहे. आता कर्मक्षेत्राची चावी कशी ॲक्टिवेट करायची तर बघा, ज्यावेळी चौथ्या घरामध्ये चंद्रमासारखा प्लॅनेट येणार आहे, चंद्रमाला मनाचा कारक म्हटलेला आहे. तुम्ही तुमच्या कर्मक्षेत्रामध्ये मनाला झोकून द्यायचं आहे. तुम्ही तुमच्या कर्मक्षेत्रामध्ये ट्रॅव्हलिंग करायचं आहे, कारण ट्रॅव्हलिंगचा कारक चंद्रमा आहे. तुम्ही तुमची फूड हॅबिट व्यवस्थित करायचं आहे. ज्यावेळी तुम्ही तुमची फूड हॅबिट व्यवस्थित करणार त्यावेळी काय होणार आहे, कर्मक्षेत्रामध्ये वाढ होणार. ट्रॅव्हलिंग करणार, कर्मक्षेत्रामध्ये वाढ होणार. मनाला झोकून देणार, कर्मक्षेत्रामध्ये वाढ होणार. आणि याच्या पलीकडे जाऊन चंद्रमा कोणत्या राशीला रूल करतो, कुंडलीमध्ये कोणत्या भावाला रूल करतो, त्या भावाचं काम केल्यानंतर आपल्याला काय होणार आहे, कर्मक्षेत्रामध्ये वाढ होणार आहे. बघा, ह्या कुंडलीमध्ये जर बघितलं तर चंद्रमाची रास 4 नंबरची 8व्या घरामध्ये पडलेली आहे. आणि 8वं घर काय दाखवतं तर 8वं घर दाखवतं पेढा. नॅचरल बेनिफिक प्लॅनेट आहे, पण 8व्या घराचा लॉर्ड असल्यामुळं इथं काय होणार आहे, मानसिक पीडा होणार आहे. आणि इथं काय होणार आहे, कर्मक्षेत्रावर या चंद्रमाचा इम्पॅक्ट असल्यामुळं कर्मक्षेत्रामध्ये सुद्धा अडचणी येणार आहेत, पीडा होणार आहे. पण जर हा व्यक्ती कर्मक्षेत्रामध्ये 8व्या घराचा वापर करत असेल, जर हा व्यक्ती राहत्या घरामध्ये
8व्या घराचा वापर करत असेल तर काय होणार आहे, त्याचं कर्मक्षेत्रामध्ये वृद्धी होणार आहे. 8व्या घराचा वापर कसा करायचा बघा. 8वं घर ज्योतिष आहे किंवा 8वं घर गुप्त विद्यांचा, इंजिनिअरिंगचा आहे किंवा नवनिर्मितीचं घर कुठलं आहे तर 8वं घर आहे, ज्याला मॅन्युफॅक्चरिंगचं घर म्हटलेलं आहे. जर तुम्ही घरामध्ये किंवा तुमच्या लाईफमध्ये 8व्या घराच्या गोष्टींची वाढ केली तर आपल्याला कर्मक्षेत्रामध्ये फायदा झालेला दिसणार आहे. बघा 8वं घर ज्योतिष आहे. जर तुम्ही ज्योतिषचा आधार घेतला किंवा तुम्ही ज्योतिषमध्ये आला किंवा तुम्ही ऑकल्टच्या कुठल्याही विद्यांमध्ये येत असाल, ज्यावेळी 8व्या घराचं लॉर्ड 4थ्यामध्ये आहे आणि समोर कोणताही प्लॅनेट नाही आहे, तर काय होणार आहे हो, हा जो 8व्या घराचा लॉर्ड 4थ्यामधून 7वी दृष्टी 10व्या घरावर टाकणार आहे आणि तुमच्या कर्मक्षेत्राला ॲक्टिवेट करणार आहे. जर तुम्ही ज्योतिष किंवा गुप्त विद्यांमध्ये नसाल, इंजिनिअरिंगमध्ये नसाल, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये नसाल, तर हाच 8व्या घराचा लॉर्ड 4थ्यामध्ये येऊन तुमच्या कर्मक्षेत्रामध्ये पीडा निर्माण करणार आहे. आता आपण पुढचं उदाहरण घेऊया. जर 12व्या घराचा लॉर्ड कोण आहे, मंगळ आहे या कुंडलीमध्ये, कारण मंगळाची रास 12व्या घरामध्ये बसला. मंगळ कुठं बसला, 4थ्या घरामध्ये बसला. आता कर्मक्षेत्र कसं ॲक्टिवेट होणार आहे, ज्यावेळी हा व्यक्ती 12व्या घराच्या रिलेटेड काम करणार आहे किंवा ज्यावेळी हा व्यक्ती 12व्या घराला धरून काम करणार आहे, 12व्या घरामध्ये जाऊन काम करणार आहे, त्यावेळी त्याचं कर्मक्षेत्र ॲक्टिवेट होणार आहे असं आपण म्हणू शकतो. 12वं घर काय हो, फॉरेन आहे. तर फॉरेनच्या रिलेटेड जर काम केलं या व्यक्तीनं किंवा फॉरेनमध्ये जाऊन हा व्यक्ती राहू जरी लागला तरी काय होणार आहे, त्याचं कर्मक्षेत्र इथं ॲक्टिवेट होणार आहे असं आपण इथं म्हणू शकतो. का तर 12व्या घराचं ॲक्टिवेशन 4थ्यामधून 7व्या दृष्टीद्वारे 10व्या घराला किंवा तुमच्या कर्मक्षेत्राला ॲक्टिवेट करणार आहे. फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. 12वं घर अध्यात्म आहे. ज्यावेळी तुम्ही अध्यात्मामध्ये येणार आहे त्यावेळी काय होणार आहे, तर तुमच्या कर्मक्षेत्राला ॲक्टिवेट करणारी 6वी इथं ॲक्टिवेट होणार आहे. 12व्या घरामध्ये मल्टीनॅशनल कंपनीज पण येतात, इन्व्हेस्टमेंट एजन्सीज पण येतात, हॉस्पिटल पण येतं. त्या रिलेटेड कुठल्याही गोष्टींची कामं जर तुम्ही केली तर कर्मक्षेत्र तुमचं ॲक्टिवेट होणार आहे असं आपण म्हणू शकतो. किंवा फॉरेनमध्ये जाऊन राहणं काय होणार आहे, तुमच्या कर्मक्षेत्राला ॲक्टिवेट करणार आहे. तुमची उन्नती फॉरेनमध्ये जाऊन राहण्यानं इथं ॲक्टिवेट होणार आहे असं आपण म्हणू शकतो. तर बघा आता आपण पुढचा ग्रह घेऊया. जर 3ऱ्या घराचं स्वामी, 3रं घर काय आहे, इथं 11 नंबरची रास आहे जी शनीची रास आहे, की शनीसारखा ग्रह कुठं आला, 4थ्या घरामध्ये आला. आता कर्मक्षेत्र कसं ॲक्टिवेट होणार आहे बघायचं, की शनी कोणत्या घरांना रूल करतो. शनी 2ऱ्या घराला रूल करतो, शनी 3ऱ्या घराला रूल करतो. बघा शनीसारखा ग्रह 4थ्या घरामध्ये आला, जो 3ऱ्या घराचा लॉर्ड आहे किंवा 2ऱ्या घराचा लॉर्ड आहे, तो त्याच्या लॉर्डशिपच्या माध्यमातून 10व्या घराला ॲक्टिवेट करणार आहे. ज्यावेळी तुम्ही स्थान परिवर्तन करणार, कारण स्थान परिवर्तनाचा घरच कुठलं घर आहे, 3रं घर आहे आणि त्या 3ऱ्या घराचा लॉर्ड 4थ्यामध्ये बसला आहे जो शनी आहे. काय होणार आहे, स्थान परिवर्तन केल्यानंतर तुमच्या कर्मक्षेत्राला ॲक्टिवेशन मिळणार आहे. 3रं घर ऑनलाईन गोष्टी आहे किंवा 3रं घर कन्सल्टिंग आहे, 3रं घर ट्रेडिंगला पण दाखवतं. तर या गोष्टींच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, तर तुमच्या कर्मक्षेत्राची चावी ॲक्टिवेट करू शकतो. बघा 2रं घराचा लॉर्ड पण हा शनी आहे. 2रं घर काय आहे, तर संपत्ती आहे आणि संपत्तीचा लॉर्ड 4थ्या घरामध्ये बसला. ह्याचा अर्थ हा आहे तुमच्याकडं भूमिभवन वाहन या गोष्टींची स्थायी संपत्ती जास्त असणार आहे असं पण इथं म्हणू शकतो. ओव्हरऑल होम चेंज केल्यानं, राहत्या घरापासून लांब गेल्यानं कर्मक्षेत्र ॲक्टिवेट होणार आहे. त्याच्या पुढे आपण बघूया 6व्या घराचा लॉर्ड 4थ्यामध्ये आला. 6व्या घराचा लॉर्ड कोण आहे, शुक्र आहे. आता शुक्र 6व्या घराचा लॉर्ड आहे आणि 11व्या घराचा लॉर्ड आहे. 11वं घर इज इच्छापूर्ती, 11वं घर तुमच्या इच्छा आहेत किंवा प्रॉफिट आहे. 6वं घर काय, लोन्स आहेत. 6वं घर काय, डेली लाईफच्या अडचणी आहे. 6वं घर काय, लिटिगेशनला पण दाखवतं. आता ओव्हरऑल काय झालं, लिटिगेशनचा लॉर्ड किंवा डेली लाईफच्या रुटीनच्या अडचणींचा लॉर्ड, कोर्टचा लॉर्ड कुठं आला, 4थ्या घरामध्ये आला. अशा वेळी आपलं जे घर आहे ते रेंटवर घेणं किंवा रेंटच्या घरामध्ये राहणं आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. का तर 6वं घर काय, लोन्सचं आहे. 6वं घर रेंटचं आहे.
लोनवर घर घेणं, लोनवर प्रॉपर्टीज घेणं तुमच्या कर्मक्षेत्राला इथं बूस्ट करणार आहे. बघा असा व्यक्ती त्याच्या कर्मक्षेत्रासाठी किंवा त्याच्या बिझनेससाठी काय करणार आहे, लोन घेणार आहे. ते लोन कुठे घेणार आहे, प्रॉपर्टीजवर घेणार आहे आणि त्या लोनमुळे त्याच्या कर्मक्षेत्रामध्ये वाढ होणार आहे. म्हणून लोनच्या घरामध्ये राहणं किंवा रेंटच्या घरामध्ये राहणं इथं काय होणार आहे, आपल्या कर्मक्षेत्राला काय करणार आहे, ॲक्टिवेट करणार आहे. इवन लोनच्या घरामध्ये राहणं किंवा रेंटच्या घरामध्ये राहणं आपल्याला काय करणार आहे, मानसिक शांती देणार आहे. बघा जर तुम्ही स्वतःचं घर घेतलं आणि जे लोन्सवर नसेल तर काय होणार आहे, इथं 6वं घर ॲक्टिवेट करणार आहे. 4थ्या घराला 6वं घर काय क्वारल्स आहे, त्या घरामध्ये भांडण. 6वं घर डिसीज आहे, त्या घरामध्ये डिसीज. 6वं घर लिटिगेशन आहे, त्या घरामध्ये किंवा त्या प्रॉपर्टीजमध्ये लिटिगेशन. या गोष्टींचं ॲक्टिवेशन तुमच्या 4थ्या भावामध्ये होणार आहे आणि त्याचाच इम्पॅक्ट आपल्या कर्मक्षेत्रावर सुद्धा होणार आहे. बघा तुमचं जर घरातील वातावरण व्यवस्थित नसेल तर तुमचं कर्मक्षेत्र सुद्धा इथं व्यवस्थित नसणार आहे. म्हणून लोनवर राहणं तुमच्या कर्मक्षेत्राला पण ॲक्टिवेट करणार आहे, मनाला पण ॲक्टिवेट करणार आहे. बघा 6वं घर पेट ॲनिमल्सचं सुद्धा आहे. जर तुम्ही घरामध्ये पेट ॲनिमल्स आणले तर काय होणार आहे, तुमची मानसिक स्थिती व्यवस्थित राहणार आहे, तुमचं डोमेस्टिक ॲटमॉस्फिअर व्यवस्थित राहणार आहे आणि त्या पेट ॲनिमलच्या घरामध्ये येण्यानं तुमचं कर्मक्षेत्र सुद्धा व्यवस्थित राहणार आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्या पुढे बघूया, बघा पहिल्या घराचा लॉर्ड 4थ्यामध्ये आला. इथं पहिल्याचा लॉर्ड कोण आहे, गुरु आहे, जो 4थ्याचाच लॉर्ड आहे. 4थ्याचा लॉर्ड 4थ्यामध्ये बसला, ही एक चांगली कंडिशन आहे. पहिल्याचा लॉर्ड 4थ्यामध्ये बसला, ही सुद्धा एक चांगली कंडिशन आहे. तुमच्या घरावरती कंट्रोल असणार आहे, तुमच्या होम ॲटमॉस्फिअरवर, डोमेस्टिक ॲटमॉस्फिअरवर पूर्ण कंट्रोल असणार आहे असं आपण इथं म्हणू शकतो. तुम्ही तुमचं कर्मक्षेत्र काय करणार आहे, स्वतःहून ॲक्टिवेट करणार आहे असं आपण म्हणू शकतो. हेल्थ इंडस्ट्रीशी येऊन किंवा स्वतःला डेव्हलप करून काय करू शकतो आपण, आपलं कर्मक्षेत्र ॲक्टिवेट करू शकतो. व्यायाम करणं, कारण व्यायामचं घर पहिलं घर आहे, व्यायाम करणं सुद्धा तुमच्या कर्मक्षेत्राला इथं ॲक्टिवेट करू शकतं असं आपण इथं म्हणू शकतो. मग सूर्यासारखा ग्रह कुठं आला, 4थ्या घरामध्ये आला. आता कर्मक्षेत्राला ॲक्टिवेट करण्यासाठी आपल्याला सूर्याची लॉर्डशिप बघायची आहे. सूर्याची रास 5 नंबर रास 9व्या घरामध्ये आहे. 9वं घर हे तुमच्या कर्मक्षेत्राला ॲक्टिवेट करणार आहे किंवा 9वं घर तुमच्या मनाला सुद्धा ॲक्टिवेट करणार आहे. मग तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीज कारण कुठल्या घेऊ शकता, वडिलांच्या नावावर घेऊ शकता. वडिलांचं घर 9वं घर आहे, प्रॉपर्टीचं घर 4थं आहे. संबंध बनला, प्रॉपर्टीज जर वडिलांच्या नावावर घेतल्या तर त्या प्रॉपर्टीचं सुख भोगायला तुम्हाला येणार आहे असं आपण इथं म्हणू शकतो. जर तुम्ही 9वं घर काय गुरु उपदेश किंवा 9वं घर कशाचं आहे, तुमच्या गुरुजनांचं आहे, पितरांचं आहे. जर तुम्ही तुमच्या गुरुला पूजून किंवा गुरुच्या सानिध्यात राहून गोष्टी केल्या तर काय होणार आहे, मन सुद्धा प्रफुल्लित राहणार आणि कर्मक्षेत्र सुद्धा वाढ होणार असं आपण इथं म्हणू शकतो. त्याच्या पुढे जाऊया, बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट की 11व्या घराचा स्वामी 4थ्या घरामध्ये आला. 11वं घर बघा इथं रास कोणाचे आहे, शुक्राची रास आहे, त्यामुळे 11व्या घरात स्वामी शुक्र आहे. हा 4थ्या घरामध्ये आला. तुमच्या मित्र परिवाराचा संबंध कुठं जोडला गेला, 4थ्या घराशी, तुमच्या घराशी. मित्रांचं येणं जाणं किंवा फ्रेंड सर्कलचं येणं जाणं तुमच्या घरामध्ये असणार आहे. आता जसे तुमचे मित्र असणार आहेत तसं तुमच्या घरचं वातावरण असणार आहे असं इथं आपण म्हणू शकतो. मग तुमचं मित्र परिवार किंवा तुमची संगत व्यवस्थित नसेल तर काय होणार आहे, तुमचं डोमेस्टिक ॲटमॉस्फिअर इथं काय होणार आहे, खराब होणार आहे आणि त्याचाच इम्पॅक्ट तुमच्या कर्मक्षेत्रावर सुद्धा पडणार आहे. ही मित्रांची संगत वाईट झाली ज्यामुळे डोमेस्टिक ॲटमॉस्फिअर बिघडलं आणि डोमेस्टिक ॲटमॉस्फिअर बिघडल्यानं तुमचं कर्मक्षेत्र सुद्धा बिघडलं असं आपण इथं म्हणू शकतो. मित्र संगत जर चांगली असेल तर तुमचं घरातलं वातावरण सुद्धा चांगलं राहणार आहे, डोमेस्टिक वातावरण सुद्धा चांगलं राहणार आहे आणि त्याचा इम्पॅक्ट डायरेक्टली तुमच्या कर्मक्षेत्रावर पडणार आहे. त्यामुळं 11व्या घराचा स्वामी 4थ्यामध्ये आल्यानंतर आपली मित्र परिवार किंवा आपला मित्र संगत चांगली असणं फार अहम आहे. नाहीतर हीच संगत तुमच्या कर्मक्षेत्राला, तुमच्या राहत्या घराला बुडवणारी ठरणार आहे आणि हीच संगत आपल्या कर्मक्षेत्राला आणि आपल्या राहत्या घराला वाढवणारी सुद्धा ठरणार आहे. मित्र परिवाराची संगत चांगली असणं इथं एक चांगली कंडिशन मानू शकतो. त्यानंतर जर बघूया की कुठलं घर राहिलंय, कर्मक्षेत्राचं घर. बघा 10व्या घराचा स्वामी
जर 4थ्या घरामध्ये आला, 10व्या घराचा इथं लॉर्ड कोण आहे, 6 नंबरची राशी 10व्या घरामध्ये आहे, म्हणजे बुध हा इथं 10व्या घराचा लॉर्ड आहे. बुध कुठं आला, 4थ्या घरामध्ये आला. ह्याचा अर्थ हा आहे की तुमचं कर्मक्षेत्र काय ऍक्टिव्हेट करणार आहे, तुमच्या कर्मक्षेत्राला ऍक्टिव्हेट करणार आहे, किंवा तुमचं राहतं घर तुमच्या कर्मक्षेत्राला ऍक्टिव्हेट करणार आहे. बघा, कर्मक्षेत्राचा स्वामी राहत्या घरामध्ये आला, याचा अर्थच आहे की तुम्ही तुमच्या राहत्या घरातून कर्म करू शकता, किंवा तुमचं कर्म हे तुमच्या राहत्या घराशी जोडलेलं असणार आहे, किंवा तुमचं कर्म भूमी भवन वाहनशी जोडलेलं असणार आहे असं आपण म्हणू शकतो. ही वर्क फ्रॉम होम इथं आपण करू शकतो. वर्क फ्रॉम, ज्यानं काय होणार आहे, तुमचं कर्मक्षेत्र ऍक्टिव्हेट होणार आहे. का तर कर्माचा संबंध घराशी आला, घरातून काम करणं कर्माला ऍक्टिव्हेट करणार आहे. कर्माशी संबंध घरातून आला, कर्माशी संबंध प्रॉपर्टीशी आला, भूमी भवन वाहन, लक्झरी आयटम्सचं काम करणं आपल्या कर्मक्षेत्राला ऍक्टिव्हेट करणार आहे. म्हणून ओव्हरऑल कन्क्लुजन काय आहे, तर तुमच्या मनाचा संबंध कर्मक्षेत्राशी आहे. जर तुमचं डोमेस्टिक ॲटमॉस्फिअर व्यवस्थित नसेल तर आपलं कर्मक्षेत्र सुद्धा काय असणार आहे, व्यवस्थित नसणार आहे. ज्या भावांचे स्वामी 4थ्या घरामध्ये येणार आहेत त्या भावाच्या ॲक्टिव्हेशन नंतर आपलं कर्मक्षेत्रामध्ये वाढ किंवा वृद्धी होणार आहे असं आपण इथं म्हणू शकतो.